तर मित्र, या नागाच्या आवाजासंग तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा अतिशय मल्टी टॅलेंटेड व्यक्ती आहे. कोणत्याही प्राण्याचा आवाज काढू शकतो. तुम्हाला नंतर दाखवतो बाकी प्राण्याचे आवाज. जय जिजाऊ, जय शिवराय. मित्र, मी सुधीर कुमार वानखेडे आणि मराठी यात्रा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नागपंचमी हे भारतामध्ये सण साजरा का केला जातो यामागचं एक अतिशय गूढ असं रहस्य आहे. तर ते रहस्य कसं आहे की गोकुळ नगरी, जी कृष्णाची नगरी होती, त्या नगरीमध्ये एक कालिया नावाचा साप होता. त्याचा आतंक अतिशय जास्त वाढला होता. त्याच्या आतंकापासून मुक्ती करण्यासाठी यमुना नदीला, त्याचं विष पूर्ण त्या यमुना नदीमध्ये होतं, तर तो तिथंच राहायचा. तर त्याच्यापासून मुक्त करण्यासाठी गोकुळ नगरीतल्या लोकांना पाणी प्यायला राहायचं नाही. तर त्याच्यापासून मुक्त करण्यासाठी कृष्णाने त्याच्या शरीरावरती नृत्य केला, त्याला मारण्यासाठी, त्याचा वध करण्यासाठी. तर ते कृष्णदेव जे आहेत त्याचा वध करणारच होते. त्यावेळेला त्याची पत्नी हे ते सगळे येऊन कृष्णाची विनवणी केली की बाबा त्याला जीवनदान देण्यात यावे. तर त्यावेळेला कृष्णाने त्याला जीवनदान दिलं. तर त्या दिवशी जे आहे तो दिवस, जे कृष्ण गोदावरी नगरी जे आहे, म्हणजे गोकुळ नगरी जे आहे, ते या विषारी सापापासून मुक्त झाले. त्यामुळे नाग पंचमी म्हणून त्या दिवसपासून साजरा केला जातो. म्हणजे कृष्ण काळापासून हा सण साजरा केला जातो. त्यामुळं आजपर्यंतही हे नागपंचमी हे सण साजरा केला जातो मित्र. तर अशा प्रकारे तुम्हा सर्वांना पुनश्च एकदा नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हे रहस्य आपण जाणून घेतलेलं आहे पूर्ण. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंटमध्ये तुमची नक्कीच राय द्या. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथेच संपला. जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव.